नमस्कार मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ अंतर्गत असलेल्या तहसील कार्यालय मारेगाव येथे मी तहसीलदार म्हणून कार्यरत आहे। विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदी बाबतची कार्यपद्धती मी सांगणार आहे। जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदीबाबतची कार्यपद्धती। जन्म याचा अर्थ जिवंत अवस्थेतील जन्म किंवा मृत्यू अवस्थेतील जन्म असा आहे। मृत्यू याचा अर्थ जिवंत अवस्थेत जन्म झाल्यानंतर कोणत्याही वेळी जिवंतपणाची सर्व लक्षणे कायमची नाहीशी होणे असा आहे। गर्भ मृत्यू याचा अर्थ धारण गर्भ मातेच्या उदरातून संपूर्णपणे बाहेर पडण्यापूर्वी किंवा बाहेर काढण्यात येण्यापूर्वी जिवंतपणाच्या लक्षणाचा सर्वस्वी अभाव असणे असा आहे, मग गर्भधारणा अवधी कितीही असो। जिवंत अवस्थेतील जन्म याचा अर्थ जो धारण गर्भ मातेच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर किंवा बाहेर काढण्यात आल्यानंतर श्वासोच्छ्वास करील किंवा जिवंतपणाचे अन्य कोणतेही लक्षण दर्शवेल असा धारण गर्भ मातेच्या उदरातून संपूर्ण बाहेर पडणे किंवा बाहेर काढणे असा आहे। मग गर्भधारणेचा अवधी कितीही असो आणि याप्रमाणे जन्मलेला प्रत्येक जीव हा जिवंत जन्मलेला असल्याचे समजण्यात येईल। नोंदणीसाठी होणारा उशीर 21 दिवसानंतर पण 30 दिवसाच्या आत कलम 13(1) प्रमाणे ₹2 विलंब शुल्क आहे आणि तो निबंधक किंवा उपनिबंधकाकडे ती नोंदणी करायची आहे। 30 दिवसानंतर परंतु 1 वर्षाच्या आत कलम 13(2) प्रमाणे विलंब शुल्क 5 आकारून विनिर्दिष्ट अधिकाऱ्याकडे नोंदणी करायची आहे। 1 वर्षानंतर कलम 13(3) प्रमाणे विलंब शुल्क ₹10 आकारून तालुका दंडाधिकारी जन्माची किंवा मृत्यूची घटना घडल्यानंतर 1 वर्षाच्या आत न केल्यास तालुका दंडाधिकाऱ्याने आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्राची तपासणी करून दिलेल्या आदेशानंतर ठरवून दिलेले विलंब शुल्क भरल्यानंतर अशी नोंदणी करण्यात येईल। जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील कलम 17 व जन्म मृत्यू नोंदणी नियम 2000 मधील नियम 13(3) नुसार जन्म व मृत्यू घटना नोंदणी संदर्भातील निबंधक जन्म व मृत्यू नोंदणी यांनी अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार आता प्रत्येक जन्म मृत्यू नोंदणी संदर्भात निबंधक तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी अनुसरणाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे। जन्म मृत्यू नोंद नसल्याच्या अनुपलब्धता प्रमाणपत्र देताना निबंधकाने अनुसरणाची कार्यपद्धती। निबंधकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकाच्या जन्म मृत्यूची घटना घडली असल्यास त्याबाबतचा सबळ पुरावा उदाहरणार्थ शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल, जन्म घरी झाल्यास अंगणवाडी सेविका किंवा तत्सम अन्य कर्मचारी यांचे जबाब प्रतिज्ञापत्र, रुग्णालयीन नोंदीचे कागदपत्र, अन्य शासकीय अभिलेखे इत्यादी प्राप्त करून तसेच त्याबाबतची खात्री करूनच जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे। जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्राकरिता किंवा जन्म मृत्यूची नोंद घेण्यास 1 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे अशा प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत ज्यांची जन्म मृत्यूची नोंद घ्यावयाची आहे त्यांचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र, आरोग्यविषयक नोंदीचे पुरावे उदाहरणार्थ लसीकरण, शाळा प्रवेश निर्गम उतारा इत्यादी, त्यांच्या आई वडील रक्ताच्या नातेवाईकाचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जमीन उतारा, खरेदी खत, कर पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड, अन्य शासकीय ओळखीचा पुरावा इत्यादी विचारात घेऊन तसेच अर्जदारांनी वंशावळ आणि त्यांची ओळख पटविणारे शासकीय अभिलेखे तसेच रहिवाशाचे शासकीय दस्तावेज उदाहरणार्थ वीज पावती, कर पावती इत्यादी यावरून सत्यता पटवूनच खात्री झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे। अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याची पडताळणी करूनच निबंधकाने जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म मृत्यू नोंदीचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। याकरिता स्थानिक चौकशी पंचनामा करून खात्री करावी। विलंबाने जन्म मृत्यू नोंदीबाबत कारण निमाशेष पडताळणी करावी तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्याबाबत अर्ज सादर करीत असतील अशा वेळी अधिक सखोल चौकशी करण्यात यावी। जन्म मृत्यूच्या विलंबाने नोंदीबाबत पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताळणी व खात्री झाल्यानंतरच निबंधकाने अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास द्यावे। तसेच याबाबत आदेशास्तव पुढील प्रस्तावाची एक प्रत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह जिल्हा दंडाधिकारी यांनी तालुका दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे म्हणून त्यांना सादर करणे आवश्यक आहे।
ज्या प्रकरणी सबळ पुरावे उपलब्ध होत नाहीत, खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणाची माहिती संबंधित पोलीस विभागास देण्यात यावी. जन्म मृत्यू नोंदीच्या अनुपलब्धता प्रमाणपत्राच्या आधारे पारित करावयाच्या आदेशाबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी तालुका दंडाधिकारी यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राप्त केले आहे. त्यांनी अनुसरायची कार्यपद्धती. विलंबाने जन्म मृत्यू नोंदी घेण्याबाबतचे प्रकरणे अर्धन्यायिक कृषी ज्युडिशियल स्वरूपाची असल्याने त्यांची रीतसर नोंदणी करून आवश्यक कार्यपद्धती अनुसरावी. अर्जदाराकडून अर्ज प्राप्त व निबंधकाद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी तालुका दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्यांनी 15 दिवसाच्या आत प्रगटन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालयात संबंधित जन्म मृत्यू निबंधक यांचे कार्यालय व इत्यादी कार्यालय तसेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये अर्जदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करावे. अर्जदाराच्या विलंबाच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालील पुरावे उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. जन्माच्या अनुषंगाने जसे रुग्णालयाच्या नोंदीचे लसीकरणाचे पुरावे, मृत्यूच्या अनुषंगाने जसे शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल, रुग्णालयीन कागदपत्रे इत्यादी. शैक्षणिक पुरावे जसे शाळेच्या प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी. रहिवासी पुरावे जसे मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी, वीज बिल इत्यादी. मालमत्तेचे पुरावे जसे 7/12 उतारा, नमुना 8चा उतारा, वारस नोंदीचे फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत दस्तावेज इत्यादी. ओळखीबाबतचे पुरावे जसे वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, बँक पोस्ट पासबुक, पॅन कार्ड, जॉब कार्ड इत्यादी. कौटुंबिक पुरावे जसे परिवारातील सदस्याचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र इत्यादी. प्राप्त अर्जासोबत उपरोक्त कागदपत्रे बनावट अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी होणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतच्या पडताळणीचे अभिप्राय 15 दिवसाच्या आत मागविण्यात यावे. अर्जदाराच्या स्वयंघोषणा शपथपत्रावर 2 स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, विशेष कार्यकारी दंडाधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी. अर्जदाराच्या विलंबाच्या नोंदीबाबत निर्णय घेताना त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या कुटुंबाच्या रहिवासाची व कुटुंबाच्या सदस्याच्या जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी. तसेच अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंतचा कालावधी कोठे वास्तव्य केले याबाबतचे पुरावे घेण्यात यावेत. अर्जदाराच्या स्थानिक रहिवाशाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात यावा. अर्जदाराच्या स्थानिक जन्माचा ठिकाणाचा व रहिवासाचा तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून मागविणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेली जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही असे माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले असल्याने प्रकरण परत्वे निर्णय घेताना त्या बाबीचा विचार करावा. अर्जदाराच्या जन्म मृत्यू नोंदीच्या अनुषंगाने तत्कालीन पुरावे जसे रुग्णालयाचे पुरावे, रहिवाशाचे पुरावे, कुटुंबातील अन्य सदस्यांचे जन्माचे व रहिवाशाचे पुरावे घेणे अत्यावश्यक आहे. तसेच त्यांच्या कौटुंबिक नाते संबंध तपासूनच अशा व्यक्तीच्या जन्म मृत्यूच्या विलंबाने नोंद घेण्याबाबतचे आदेशित करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीची विलंबाने जन्म नोंद घ्यावयाची आहे अशा सज्ञान व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्याबाबत अर्जदाराकडून अर्ज, शपथपत्र, घोषणापत्र, जबाब व तपासणी सक्षम करणे आवश्यक राहील. या अन्य व्यक्तीमार्फत तसेच बनावटी व्यक्तीच्या नावे विलंबाने जन्मनोंदी घेतल्या जाणार नाहीत याची खातरजमा करण्यात यावी. जाहीर प्रकटनानुसार प्राप्त हरकती, तक्रारीच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे, पुरावे यांच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या सिद्धांताबाबत सविस्तर आदेश पारित करावा व या आदेशाची प्रत निबंधकांना अग्रेषित करण्यात यावी. ज्या प्रकरणात नोंदणी घेण्यासाठी सबळ पुरावे नसतील, खोटे व बनावट पुरावे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात आदेश पारित करून त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी. तसेच खोट्या बनावटी पुरावे दाखल केल्याबद्दल अशा अर्जदारावर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी.
जन्म मृत्यू नोंदीचे कामकाज हाताळण्यास सर्व संमतांनी सर्व यंत्रणेशी समन्वय साधून उपरोक्त कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे। सदरची माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। धन्यवाद।